खळेगावची यात्रा एक नंबर नाद करते का यावंच लागतंय. सागर करंडे यांच्या गावची यात्रा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजेच एकच वाद्या सागर दादा मी कळेगावात यात्रेनिमित्त आलो. सागरदादा करंडेंचे बॅनर मी बघितले, मला लहानपण आठवलं. येऊन येणार कोण सागरकरांशिवाय. या गावाने भरपूर असे सुपुत्र दिले आहेत. त्यापैकी सागर कारंडे हे सुद्धा आमचे बंधू. तमाशा काल होता का बघायला? तमाशा बघायला होता काल? एक नंबर तुम्हीच केला आणि त्यांनी खूप गाजवलेला आहे, अशी जत्रा गाजवलेला आहे. कारण सागर हा माझा मित्र आहे आणि तो खरोखर खूप चांगला कलाकार आहे. बाळासाहेबांच्या पाठीमागं संसार लागला, प्रपंच लागलेला आहे. यात्रा फिरायला टाइम नाही, पण आता बाळासाहेब 5 मिनिटात येतील. 1 2 3 स्टार्ट. नमस्कार, आम्ही आता खळेगावच्या यात्रेमध्ये आहे. आज तुम्हाला सागर करंडे यांच्या गावची यात्रा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजेच आमच्या खळेगावची यात्रा आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया, चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या यात्रेमध्ये सगळा लॉटच्या लॉट आलेला आहे. तसं हो पब्लिकचा लॉट, दुकानाचा लॉट असं म्हणायचं. तेच मी पुढे बोलणार होतो तेवढ्यात तुम्ही शब्द उचलून टाकला. पूर्ण करा, माणसांचा गैरसमज होतो. तर हे बघू शकता तुम्ही, सागर करंडे यांच्या गावची यात्रा म्हणजेच आमच्या खळेगावची यात्रा. दरवर्षी त्यांच्यासाठी तर भरपूर फॅन येत असते फोटो वगैरे काढाय, पण यावर्षी सागर करंडे झालेले नाहीत. ते बिग बॉसच्या कार्यक्रमात असल्यामुळे. पण राजूदादांना दाखवण्याचा मोह आम्हाला आवडला नाही, कारण ते आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे आणि आम्ही असं बघा त्यांना दाखवलं. ते बघा राजूदादा, काहीतरी तुम्ही बोलला पाहिजे. राजूदादाचे व्हिडिओ वापरूनच आहेत, पण राजूदादा काय येत नाहीत आता. त्यामुळे आमचे 27 ते 28 व्हिडिओ आमचे पेंडिंग काढले ती. आणि हे काढलेला व्हिडिओ आम्ही नेहमी खरंच बोलतो, खोटं तरी सांगत नाही. सागर करंडे साहेब, सागर करंडे साहेबांनंतर जर दुसरा नंबर कोणाचा लागत असेल तर आपल्या राजूदादांचा लागू शकतो. म्हणजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ टाकला की मला 16 जणांचे फोन आले. ते तुमचं गावाला का सागर आता म्हटलं हो, आणि तुम्ही मतदान बी करा. बरं, आता उर्वरित यात्रा आपण दाखवूया आणि आपल्याला फडात जायचं आहे कुस्तीच्या तमाशाचा नव. बापूजी बादशाह आम्हाला यात्रेत भेटले. आमची बादशी आहे, पण ती आमच्या जवळ येत नाही. ती आमच्या भरत मामा जवळ येते. पण असो, कारण ती असते मुंबईला आणि मुंबईला असल्यामुळं ती मुंबईमध्ये जास्त रोहिलेली आहे. परंतु स्माइल दे, स्माइल स्माइल. परंतु ती गावाला जेव्हा वर्षाने येते त्यावेळी ती माझ्याकडे न येता मामांच्याकडे जाते आणि खाया तेवढं माझ्याकडचं घेते. आमचे माझे व्हिडिओ मेकर या गावचे सरपंच माननीय श्री संताभाऊ यांचं आगमन झालेलं आहे. माझे व्हिडिओ मेकर इनामदार कृष्ण पिक्चर मध्ये हाकून लांबून गोळ्या मारणारे एक वाजता तो म्हणणार 10ला येणार संध्याकाळी. सारखं तो मग असतो आणि वर नामा लावणार तुम्ही लय लवकर. इंस्टाग्राम वर त्यांचं दादा कोणत्या दादा कोणत्या गाण्यावर फुटणार आहे असे पेशंट इतके व्हिडिओ आहे. आणि हे बघा उगवते आमचे गाववाले फॉलो करा. आपण व्हिडिओला हात लावलेला. हे बघा तुम्ही मागं सुद्धा पाहू शकता लॉटच्या लॉट दुकानांचा लॉट आणि खूपच दुकानं या ठिकाणी आलेली आहेत यावर्षी यात्रेत. पण काही मजा नाही आली डीजे नसल्यामुळं. बँजो काय एवढी खास मजा आली बँजोवर एवढी काही खास मजा आली नाही. पुढच्या वर्षी आम्हीच कमिटीचा अध्यक्ष होण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हीच डीजे लावतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता काल खतरनाक अशी पुन्हा झाली बँजोनची. यम बॉयज आणि चौकातली पोरं आणि आज सगळी एकत्र आहेत. मला कशी 12 वडी घ्यायची ही बघा चौकातली पोरं. त्याला कधी बी आईस्क्रीम मागा, भजी मागा, काय पण मागा, तो कधी नाही म्हणत नाही, देत पण नाही. ही बघा गर्दी. भारताची लोकसंख्या अशीच वाढत गेली तर अजून गर्दी पुढच्या वर्षी वाढू शकते. अहो, या गर्दीमुळे जागा बसवायची कुठे म्हणून तमाशा कॅन्सल केला. चांगलं इथला काहीतरी कट करायला लागला ओके. चांगलं काहीतरी बोला, चांगलं काहीतरी बोला, ज्ञानाचं बोला, ग्रंथाचं नाव घे की तोंडात. तमाशा काल होता का बघायला?
तमाशा बघायला होता काल एक नंबर तुम्हीच केला खटक्यावर बोर्ड जाग्यावर पलटी खटक्यावर बोर्ड जाग्यावर पलटी आणि यांचा एक प्रश्न आहे, दुपारचा तमाशा कॅन्सल केल्यामुळे हे व्यक्तिमत्व जरा नाराज झाले ते चालायचं का तेवढं लपणा असं करायचं की बायला सुट्टी द्यायची नाही सुट्टी द्यायची बायला सुट्टी द्यायची नाही कामाच्या. हे चालू आहे लाईव्ह टेलिकास्टिंग चालू आहे महाराष्ट्राला काही या ठिकाणला माहिती तर नव्हतं किती वाजेपर्यंत पण सागर दादा आणि हे पण सागर दादा बरेच दिवस झाले व्हिडिओ मध्ये माहिती तर काय आहे आम्ही थोडं नाराज आहे यांच्याविषयी आणि ह्यांनी सांगावं आम्ही व्हिडिओ कधीच प्रॉब्लेम असल्यामुळे येऊ शकलो नाही पण थोड्या 4-5 दिवसात आम्ही व्हिडिओ प्रॉब्लेम आलाय 4-5 दिवस म्हणलाय म्हणजे 4-5 महिने काय नाही भरून चालायचं तर मित्रांनो तुम्हाला सागर दादांच्या गावची यात्रा दाखवतो म्हणजे आमच्या गावची यात्रा दाखवतो आणि तुम्हाला काय काय यात्रा चालू या वर्षी हे सगळं दाखवतो चला स्पेशल भेळ आहे बघा कुठल्याही यात्रेचा आवाज जे लेडीज आवडतं ते जास्त असतं जेंट्स साठी काय नाही चला आमचे गुडेकरवाडीचे बंधू आलेले आहेत यंदा बिग बॉस कोण होणार नक्कीच आमच्या गावचा अभिमान आणि आमच्या गावची शान असलेले आमचे लाडके सर्वांचे खरे गावचे सुपुत्र सागर कारंडे हेच बिग बॉस चे विजय होणार हे बघा लहान मुलांसाठी भरपूर खेळणी आले लहान मुलांसाठी या वर्षी अतिशय जोरदार असं नियोजन जुने विद्यार्थी मंडळी मला वाटतं भेटलेले आहेत झालाय असं काही विषय नाही त्याचबरोबर या गावाने भरपूर असे सुपुत्र दिले आहेत त्यापैकी सागर कारंडे हे सुद्धा आमचे बंधू यावर्षी बिग बॉस मध्ये अग्रगामी आहेत त्यांना आपण सर्वांनी जास्त मतांनी निवडून द्यायचं आहे आणि आपल्या खळे गावाचा सन्मान करायचा आहे त्याबरोबर आमच्या गावाचे दुसरे सुपुत्र नितीन कत्रे साहेब यांनी याच हप्त्यामध्ये एक साप्ताहिक सुरू केलेलं आहे सेवागिरी टाइम्स या साप्ताहिकाच्या माध्यमातून ते आमच्या विभागातील विविध मागण्या सामाजिक प्रश्न याद्वारे मांडणार आहेत आणि जनतेच्या मागण्यांना वाचा फोडणार आहेत ही बघा गावाची गर्दी तिथे जागा कमी माणसं जास्त आहेत हो अतिशय सुंदर असा झालेला आहे गर्दीचा प्रवास आणि आज आणि पावसाने साथ दिली मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुफान गर्दी आहे आणि कसं होतं माहितीये का आमचं गाव असं अशा ठिकाणी की तिथं गर्दीचाच माहोल होतो आणि गावाच्या काही जी 7-8 वाड्या आहेत त्या वाड्यांची गर्दी पूर्णतः इथं एकत्रित होते गावची लोकसंख्या अतिशय 2,500 आहे आणि ऑलरेडी वाड्या 7 आहेत त्यामुळे गर्दी जास्त आहे तुम्ही पाहू शकता मी काय वावर घातल्यावर मला काही फरकच पडत नाही मी काय बी बडा पोकळायला लागली असंच पाहिजे दुनियाचा विचार जर केला तर तुम्ही मागत राहणार आहे त्यामुळे दिलं पडायचं नाही तर चला आता तुम्हाला आम्ही एक कुस्त्यांचा फळ दाखवतो आणि कशा पद्धतीने कुस्त्या या वर्षी भरलेल्या आहेत आपण बघूया आपल्या सागरदादांच्या खळेगावच्या यात्रेत ओके चला नमस्कार मित्रांनो मागे आता सध्या आपल्या गावची यात्रेनिमित्त होणारी कुस्ती आणि कुस्तीचा आकार आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची कुस्ती आहे खूप मोठा असा आकार आहे सागर कारंडे जिंकणार नाही असं होणारच नाही कारण असे खेळतच नाही ते की असं होणार नाही की ते सीझन 6 जिंकणारच नाही ते जिंकणारच ओके कसा वाटतो खेळ त्यांचा खेळ आता आपल्याला भारी वाटतोय फिल्म क्षेत्रात यांचे बऱ्याच लोकांबरोबर चांगले संबंध आहेत मकरंद नामासपुरे असो नाना पाटेकर असो स्वतः सागर कारंडे यांच्याबरोबर सुद्धा एक जिव्हाळ्याचं नातं आहे आमच्या गावचे त्यांचे मित्र आहेत तर मला एक विचारायचं आहे की सागर दादांचा सध्या तुमचं कॉन्टॅक्ट होतं त्यांच्याशी तर कशा पद्धतीचं एक वातावरण आहे आज बिग बॉस मध्ये सागर दादा हे आमचे कळेगावचे सुपुत्र आणि एक उत्कृष्ट कलाकार आहेत आणि नेहमीच आमच्या गावाचा त्यांना मोठा पाठिंबा राहील आमच्या भागाचा पूर्ण पाठिंबा राहील आणि त्यांनी बिग बॉस मध्ये चांगल्या प्रकारे नंबर मिळवून गावाचं एक नाव लौकिक करावं महाराष्ट्रामध्ये
कसं वाटतं तुम्हाला बिग बॉस मध्ये? खूप छान वाटतंय कारण सागर हा माझा मित्र आहे आणि तो खरोखर खूप चांगला कलाकार आहे आणि आज तो बिग बॉस मध्ये आहे तर माझ्या त्याला शुभेच्छा आहेत. या वर्षीची कुस्ती ब्रँड आहे. सागर कारंडे असतं तर भारी झालं असतं. येऊन येऊन येणार कोण सागर कारंडे शिवाय एकच वादा सागर दादा एकच वादा सागर. आज खळेगावची यात्रा आहे आणि आखाडा चांगला भरलेला आहे. तसेच तुम्ही सागरदादा कारंडे यांना सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. अतिशय उत्कृष्ट कलाकार आहेत, विनोदी कलाकार आहेत. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी मुंबईमधील कोपरगाव येथील नवनिर्वाचित नगरसेविका आपल्या दीक्षाताई कत्रे या आहेत आणि त्यांना आपल्या यात्रेविषयी कसं काय वाटतंय, कारण त्या या गावच्याच कन्या आहेत. आपण विचारूया कसं काय वाटतंय तुम्हाला? ह्या वेळेस खूप सुंदर चांगल्या प्रमाणे कुस्तीचं आयोजन झालेलं आहे. पुढे पण आम्ही असंच चांगलं आयोजन करू यात्रेनिमित्त. मी कळेगावात यात्रेनिमित्त आलो. सागरदादा कारंडेंचे बॅनर मी बघितले, मला लहानपण आठवलं आणि लहानपणी आठवलं म्हणजे तुम्ही लहानपणी बघितला स्टेजवर कार्यक्रम स्टेजवर कार्यक्रम आहे. हा स्टेज बरोबर. कार्यक्रम असायचे त्याचे कॉमेडी कार्यक्रम आम्ही पण बघितले होते. बरोबर आहे, मी पण बघितले. आता तो माणूस बिग बॉस मध्ये आहे. हा, त्याच्यामुळे यात्रेला ते आले नाही, यात्रेला आलेले नाही. त्याच्यामुळे त्या यात्रेला शोभा राहिली नाही. हा बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतंय? काय आता त्यांना भरपूर सपोर्ट करा. हा बस